नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथेच थोडीशी साफसफाई चालू होती. सगळे घरं वगैरे आवरले, झाडले, पुसून घेतले आणि त्यानंतर अंघोळ केली आणि मग इथे दरवाजा पुसून घेतला नेहमीप्रमाणे. आणि दरवाजावरती मी श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहित असते. तर तेच मी इथे चंदनाने लिहित होते. आणि कोणताही सण असेल किंवा उपवास असेल तर कसं प्रसन्न वाटतं नाही. त्यामुळे सकाळी सकाळी ते देवपूजाही करून घेतली. आणि देवपूजा झाल्यानंतर मग आज काही स्वयंपाक करायचा नव्हता. आमच्या दोघांचे उपवास होते. मुलांना थोडंसं खायला करून दिलं आणि दुपारून मग फराळाचंच बनवायचं होतं. तर छान अशी पूजा आवरली मी. माझी पूजा कशी दिसते नक्की सांगा. माझ्याकडे मोठं मंदिर आहे, पण माझं किचन खूप छोटं आहे. त्यामुळे ते मंदिर लावायला मला जागा नाही. आणि मंदिर जरी लावायला जागा असेल तर दिशा व्यवस्थित होत नाही आहे. त्यामुळं मग मी मंदिर ठेवून दिलं आहे आणि छोट्या पाटावरतीच मी देवपूजा करते. आणि त्यानंतर पूजा केली, सगळं आवरलं आणि दुपारी मग उपवासाचे थालीपीठं करायला घेतली मी इथे. तर याची पूर्ण रेसिपी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला आहे आणि शॉर्ट्समध्ये मी टाकली आहे. तर तुम्ही नक्की चेक करा. खूप छान होतात ही थालीपीठं, खायला एकदम मस्त लागतात. त्यानंतर आयुषच्या पप्पांनी बाहेरून साबुदाणा वडे आणले होते. तर असा फराळ केला छान. आणि त्यानंतर दुपारी आम्ही मंदिरात जायला निघालो. तर सकाळीच हे आयुषला ट्युशनला सोडून आले होते. तर ट्युशनवरून आयुषला घ्यायचं होतं आणि त्यानंतर मग पुढे मंदिरात जायचं होतं. तर इथे मला बिट्टू तयार करू देत नव्हती. तर तिचे पप्पा तिला तयार करतात. बघा कशी मस्ती करते ती. त्यानंतर बिट्टूला छान असं तयार केलं आणि आम्ही निघालो जाण्यासाठी. तर आम्ही जाणार होतो पंचलिंगाच्या मंदिरामध्ये. तर याचा मी शॉर्ट्स केला आहे या मंदिराचा, तुम्ही नक्की पहा. आणि आजही मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार होते. छान आहे मंदिर, खूप मस्त आहे, छान वाटतं. पण तिथे खूप जास्त गर्दी होती आणि खूप लांबपर्यंत लाईन होती दर्शनासाठी. मग अगोदर आम्ही आयुषकडे गेलो. आयुषला ट्युशनवरून घेतलं आणि मग पुढे मंदिराकडे गेलो. आणि मंदिराकडे खूप जास्त गर्दी पाहिली. आणि बिट्टूची तब्येत थोडीशी नरम गरमच होती. म्हणजे तिला थोडी सर्दी झाली आहे आणि अंगसुद्धा तिचं थोडंसं गरम लागत होतं. त्यामुळं मग मला वाटलं की ती तेवढा वेळ लाईनमध्ये थांबणार नाही. म्हणून मग तिथून परत आलो आणि मग घरी जाण्यासाठी निघालो होतो. मग म्हटलं बिट्टूला दवाखान्यात दाखवून घ्यावं. आणि थोडंसं अंगावर काढलं की मग परत मुलांचं जास्त होतं. त्यामुळे तिथून मग तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि मग डॉक्टरांकडून औषध वगैरे घेतले आणि मग घरी यायला निघालोच होतो. तर घराकडे येताना आयुषच्या पप्पाला एक छोटंसं मंदिर दिसलं आणि महादेवाचं मंदिर होतं ते बेलाच्या झाडाखाली. आणि एवढं छान होतं मंदिर, खूप प्रसन्न वाटत होतं. छोटंच होतं पण खूप छान असं फुलांनी त्याला डेकोरेट केलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं. मग आयुषचे पप्पा म्हणले मंदिर छोटं असो किंवा मोठं असो, भावना महत्त्वाच्या आहेत आणि पूजा झाली हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं मग तिथं गर्दी नव्हती, काहीच नाही. मग शांत पूजा करून घेतली मस्त. मुलांनी छान नमस्कार वगैरे केला आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर संध्याकाळच्या फराळामध्ये मी सिंपल अशी साबुदाण्याची खिचडी केली होती आणि तेच खाल्ली. मग संध्याकाळी आमचा मूवीचा प्लॅन होता. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी आयुषलाही सुट्टी होती शाळेला, कारण त्याच्या शाळेमध्ये 10वी-12वीच्या एक्झाम चालू आहेत. त्यामुळे इथे बघा बिट्टू कशी रुसून बसली आहे, कारण तिला मी फुल कपडे घातले होते त्यामुळे ती रुसली होती. आणि तिथून मग आम्ही पुढे मूवीला गेलो. तर आम्ही इथे छावा मूवी पाहिला. खूप मस्त मूवी आहे, सगळ्यांनी पाहिलाच असेल. आणि छान असं सगळेजणच गेलो होतो, मी, माझी मैत्रीण, तिची फॅमिली वगैरे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की मला कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.